लाचखोर तहसीलदार हेमंत पाटील एसीबीच्या जाळ्यात। शेतकऱ्याकडून 2 लाखांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात महसूल विभागाचा मोठा मासा अडकला असून एसीबीच्या पथकाने मोताळ्याचे तहसीलदार हेमंत पाटील यांना एका शेतकऱ्याकडून 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे। मोताळा तालुक्यातील थळ येथील एका शेतकऱ्याने आपली वर्ग 2 ची असलेली जमीन वर्ग 1 मध्ये करण्यासाठी मोताळ्याचे तहसीलदार हेमंत पाटील यांच्याकडे अर्ज दिला होता। मात्र हे काम करून देण्यासाठी तहसीलदार हेमंत पाटील यांनी अर्जदार शेतकऱ्याकडे 2 लाख रुपयांची लाच मागितली होती। त्यानंतर अर्जदार शेतकऱ्याने या संदर्भातील तक्रार अकोला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती। दरम्यान या तक्रारीनंतर एसीबीच्या पथकाने आज 14 सप्टेंबरला सापळा रचून मोताळ्याचे तहसीलदार हेमंत पाटील यांना त्यांच्या बुलढाणा येथील निवासस्थानी अर्जदार शेतकऱ्याकडून 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे। या कारवाईमुळे महसूल विभागाचा वर्ग 1 दर्जाचा मोठा मासा एसीबीच्या गळाला लागला असून या धाडसी कारवाईबद्दल एसीबीचे कौतुक होत आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक अतुल इंगोले, पोलीस अंमलदार दिगंबर जाधव, अविनाश पाचपोर, गोपाल किरडे, संदीप ताले, असलम शहा, निलेश शेगोकार, अर्चना घोडेस्वार, चालक नफीस यांच्या पथकाने केली।